सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणी पुर तुझ्या डोळ्यात वाचले. Hello everyone, welcome back to our channel and welcome back to नाशिक. नाशिकचं वातावरण एवढं थंड आहे की फॅन लावायची पण गरज नाही. आम्हाला मुंबईला AC लावायला लागते आणि छान वाटत होतं. सकाळ सकाळ तर एक वर फॅन होता आणि थोडीशी विंडो ओपन ठेवलेली, तर थंडी लागायला लागलेली ना. मस्त क्लायमेट आहे, पण ॲज युजल आम्ही छोटीशी सुट्टी काढून आलेलो आहे. तर आता नेक्स्ट सवारी आमची कुठे चालली आहे तर तुम्ही बघाच, लवकर कळेलच तुम्हाला आम्ही कुठे चाललो. आणि नेक्स्ट टाइम आमचा मस्त प्लॅन पण झालेला आहे गर्ल्सचा. आम्ही येणार आहोत आणि तुम्हाला 2 दिवस बोलवू पण. तर भरपूर जणांचे इंस्टाग्रामवरती पण मेसेजेस आले की आम्हाला भेटायचंय. पण जास्त वेळ जेव्हा असेल तेव्हा नक्कीच भेट. आम्ही काल इव्हनिंगला आलो आणि आज सकाळी निघतो, सो खूप कमी टाइम स्पेंडसाठी आलेलो. पण नेक्स्ट टाइम आलो की नक्कीच भेटू, कुठेतरी मीटअप ठेवू आणि तुम्हाला आम्ही भेटूया. नक्कीच नाशिकची मिसळ खायला मजा येईल. माझ्या नशिबातच नाही, मी किती वेळा बोलतो की तुषार मिसळ ना तर साधना मिसळ खायला जाऊ पण नाही, आज पण नाही पॉसिबल झालं कारण की आम्हाला जिकडे जायचं तिकडे वेळ लागणार आहे जायला. सो बघूया आता कसं काय आहे. तुझे भी दिसते तुला? कांदे पोहे बघून सनीदादाची आठवण आली. कांदे पोहे बघून सनीदादाची आठवण आली. चला मावशी येऊ का? आता आमच्या इकडे तुमची फेरी लवकर होऊ द्या आणि ज्या ट्रिपला आम्हाला घेऊन जाणार लवकर जाऊ आपण. कधी जाणार? डिसेंबर 5-6 तुम्ही न्याल तेव्हा. नाशिक म्हणजे दुसरा फॉरेन आहे का. कधी पण ऊन, कधी पण थंडी आणि कधी पण पाऊस. 3 ऋतू बघायला मिळाले नाशिकला आलो पण. हा ओके ओके ओके. अरे मगाशी केलं तर शूट नव्हतं केलं, आता शूट केलं. मुंबई नाका, मुंबई सगळीकडेच आहे ना का? तिला ज्यूस काहीतरी नाही ना. काय घेतलंय? वा, एक साऊला, एक नानूला. ए नानूला बच्चा कोण आहे? छोटा भीम फ्रेंड आहे तुझ्या? आणि ही ट्रॅफिक नाशिकची काय बोलणार. वरून आम्हाला फक्त आणि फक्त 2 तासच लागले शिर्डीला पोचायला. आणि रोड पण छान आहे. विदाऊट कशावरून नाही आलो आपण, समृद्धी महामार्ग न येता पण रोड खूप छान मिळाला. तो शिर्डी वही आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. सो दादा घ्यायला आले तर मला इकडे फुल सिक्युरिटी के साथ. आणि साईबाबा मंदिर. नानू झोपले, नानूला उठव. चल फाल्गुनी आता बस झालं. नाशिकमध्ये पाऊस, कसारामध्ये पाऊस, आडगावला पाऊस, पण तरी आम्ही विचार केला की नाही शिर्डीचं नाव घेतलं तर जायला पाहिजे म्हणून. इथे पाऊसच नाही, ऊन पडला, एवढा ऊन की पाय भासतंय तेवढं. सो आलेले आता कमी येत. हा शिर्डीमध्ये झालं 1:15 वाजता आतमध्ये गेलो आणि 2:10 परत आलेलो आहे बाहेर. म्हणजे आतमध्ये गर्दी जास्त नव्हती, पण जिकडे समाधी आहे तिकडे जास्त गर्दी होती. आणि नानूची फ्रेंड नानूला भेटले. नानू काय बोलले तुझे फ्रेंड? हां साईबाबा फर्स्ट फ्रेंड आहेत नानूचे.
जेव्हा नानू बॉर्न झाली तेव्हा फर्स्ट मंदिरात साईबाबांच्याच गेलेलो आणि नानूला मस्त साईबाबांच्या मांडीवर बसवलेलं गाणं, आमचं गाणं. काय बोलले तुला फ्रेंड? बोललो तुझ्याशी. चलो, ह्या दोघी बाहेर आहेत, काही चटरपटर घेत आहेत. तोपर्यंत मी गाडी काढतो, मी आणि नानू. चला, आपण दोघे आलेले आहेत मस्त दर्शन घेऊन. नानू पण चलो ये. अरे न्यानू, कसं झालं दर्शन? दर्शन कसं झालं? मस्त, एकदम भारी झालं. नाही, किती वेळ बाबांच्या पुढे थांबायला मिळालं. कसं झालं दर्शन? बापरे, एकदम मस्त. म्हणजे लोकांनी जे घाबरून ठेवलेलं ना की नका जाऊ, गर्दी असेल. आपण 21 ला गेलो, बरोबर सुरुवात केली आणि आपण 2 ला बाहेर पडलो. नाही, 1:45 ला गेलो आणि 2:10 ला बाहेर 2:45 पडलो. ला आपण हॉलला गेलो. हॉल मध्ये गेलो आपण 2:45 ला. पण इथे आपण जेव्हा उतरलो ना त्यावेळेस. आणि आज पहिला सोमवार. अभि आणि फाल्गुनीला तुम्हाला दोघांना थँक्यू. मला बाबांचं दर्शन खूपच छान झालं. नाशिक आलो आणि शिर्डीला नाही आलो असं होईल का? खूपच एकदमच मस्त. काय खूप वेळ थांबलो ना. हो, खूप वेळ थांबायला मिळालं. ती लाईन सोडली आणि परत थांबायला मिळालं. एवढं छान वाटलं. येस, चलो. साईबाबांच्या दर्शन नंतर मस्त लंचचा प्लॅन. लंचमध्ये इकडे आल्यानंतर काय खातो आपण स्पेशली? शेवभाजी आणि रोटी आम्हाला फेवरेट आहे. आम्ही तिघेच आलो, सनी दादा आणि रचना नाही आहे. पण सनी दादाच्या आठवणीत आम्ही झुणका भाकर मागवली आहे खूप दिवसानंतर. हा जिमाबाई. आणि लसूणी मेथी इकडे समोर दिसतेच आहे. नवीन प्रेम सनी दादाचं. झुणका भाकर सोबत मागवलेलं आहे आम्ही शेवभाजी, जी की इकडे फेमस आहे. शेवभाजी तडका मागवला आहे, वेगळं काहीतरी. आलेलो आहोत समृद्धी महामार्गावरून डायरेक्ट कसारा घाटात. आणि कसारा घाटात बघा वॉटरफॉल. आणि अशा वॉटरफॉलवर लोकांनी एवढी गर्दी केली आहे सगळ्या एक वॉटरफॉलवर. म्हणजे कालपर्यंत संडेपर्यंतचा असा इकडे नजारा होता की पूर्ण कसारा घाट बंद होता ट्रॅफिकमुळे. जाता येता दोन्ही साईड बंद होत्या रोड क्लोजरमुळे. आम्हाला रात्री दाखवत होतं पुण्यावरून जायला रिटर्न, पण सकाळी टाकलं तर इकडनं दाखवलं आणि आम्हाला वाटलं थोडीशी ट्रॅफिक असेल. पण मे बी आमच्या एका फ्रेंडने सांगितलं की इकडे खूप ट्रॅफिक आहे, त्याचे फ्रेंड इकडे अडकलेले. तर सकाळी बघितलं तर आम्हाला वाटलं थोडी असेल निघून जाईल, पण इकडे काहीच ट्रॅफिक नाही आहे, झिरो. फक्त वॉटरफॉलला लोक मस्त मजा करतात आणि इकडे ग्रीनरी बघतात. आणि पूर्ण समृद्धी महामार्गावर माझ्या मुलीची आई आणि माझ्या मुलीच्या आईची आई या तिघी पण मस्त झोपून आलेल्या आहेत गाडीत. किती तासाचा रस्ता? फक्त 1 तासाचा रस्ता. 1च तासाचा रस्ता आहे. 1-1.25 तासाचाच रस्ता होता. बरं, तुम्ही सांगा की शिर्डीवरून इगतपुरीपर्यंत किती तासाचा रस्ता आहे समृद्धी महामार्ग? 1.5 तास. पण मजा आली, ड्रायव्हिंग करायला मजा आली. सुसाट यांना झोपवले, मी क्रूज मोडवर टाकली गाडी आणि मस्त पळवत होतो. असं बोलते की पाऊस अरे एवढा शिर्डीला ऊन होता सगळ्या गोष्टी, आणि आता पाऊस लागला. जसा कसारा घाटात आला पाऊस लागला. चलो. गुड मॉर्निंग नानू. ए नानू, गुड मॉर्निंग. येते बघू गाडी. येते जाते आजीकडे जाते. जाते आजीकडे. ये. आम्ही मस्त 3 तास झोपलेलो, आता फुल चार्ज झालं आणि गाणी पण चालू झालेली. ये बोल ना. ये ही भी कुठे? भी कुठे? भी बू डॉग सेज बू कुठे? ये हाँ बोलो बीबीला बोलो. ये सो फायनली आलेलो आहोत एक छोट्याशा ट्रिपवरून. ॲक्च्युली आमचं प्लॅन 4-5 दिवसाचं होतं, पण मला एक काम लागलं म्हणून आज यावं लागलं. नेहमीच
बाबाच्या आयुष्यात असतं 4-5 दिवस ना न्यायचे 2-3 दिवस. बघ बाबा आबा बघ आगमनालाच उभे आहेत. आबा आगमनालाच उभे आहेत. कोण आहे? टकल्या महाराज मस्ती करते. कथे होती बाबा आईने कोणाला घेतलं? ज्ञाना रोड ट्रिप वर गेलेली खड्डे मोजायला. नुसतं इथून तिथून कंटाळा आला. किती रस्ता श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि सोमवारी घरात बापरे भेंडी वरण भात आणि वटाण्याची भाजी आंब्याचं काहीतरी आहे पापड मिरची हे काय खीर आणि चेतनाच मेजवानी किचन मधून आलेलं आहे. चेतना जल्दी बंद झाले ना तर रिनोव्हेशनला टाकले मेजवानी. चला झोपायला चला चला बेड क्लीन करायला झोपायला चला. सो रोज झोपताना आम्ही अगारोचा बेड व्हॅक्यूम क्लीनर आमच्या बेडवरून फिरवतो बॅक्टेरिया प्रोटेक्शन. बघा रात्रीचे वाजलेत किती 11 वाजले आणि इकडे साड्या उकडल्या. आईची आहे का? नानू कोणाची साडी आहे? कुठून मागवली? सो मस्त कलर आहे ना. आईने चॉईस केले ना. सो ड्रायव्हिंग करून थकलो. खड्डे एवढे झालेत म्हणजे रस्त्यात खड्डेत की खड्ड्यात रस्ते हे मला कळालं नाही. 6.5 तास गाडी चालवली. थांबलो उतरलोच नाही गाडीतून कारण की यांना नॉनस्टॉप घेऊन आलो. म्हणजे शिर्डीवरून इगतपुरीला यायला 2 तास लागले पण इगतपुरीवरून कल्याणमध्ये जायला मला 2.5 तास लागले. म्हणजे मी म्हटलं एवढं काय 2 तास लागले. जास्त लागले 2 तासापेक्षा पण ठीक आहे. मजा केली आम्ही. शिर्डीला बाबांना भेटायची इच्छा झाली. हा फास्टवाली ट्रिप झाली. ऍक्च्युली शिर्डीचं प्लॅन अजून पुढे होतं. मध्ये आमचं दुसरं प्लॅन होतं सापुतारा वगैरे पण थोडंसं मला काम लागलं म्हणून आम्ही सापुतारा स्किप केला आणि शिर्डीला बोललो आता एवढ्या जवळ आलं तर नानूच्या फ्रेंडला भेटणं आहेच म्हणून आम्ही भेटून आलो आणि ब्लेसिंग्स घेतले साईबाबाचे. याच्या पुढचं आमचं पूर्ण जसं लाईफ आहे खूप सुंदर जावी आणि ज्ञानाचं पण सावीचं पण असं सुंदर सगळं जावं आणि तुमचं पण प्रेम आमच्यावर राहावं हे साईबाबांना आम्ही सांगितलं. सो कोण कोण साईबाबाचं भक्त आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम साईराम. काय लिहा? ओम साईराम. सो हा ब्लॉग इकडेच एंड करत आहोत. तोपर्यंत तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.